आज तर तुमच्या भावाने एवढी स्ट्रॉबेरी खाल्ली की काय विचारता, असं अर्ध्यातून काय ऐकता सुरुवातीपासून सांगतो ना मी. तुमचा लाडका तेजा प्रँक स्टार. सकाळ सकाळी पोहोचलो चिखलदऱ्याच्या घाटात. असतानाच जाता जाता लागते महादेवाचं मंदिर, तर दर्शन करून घेतले. आणि काल रात्री झोपल्यानंतर हा विचार नाही गेला की दुसरा दिवस आपला चिखलदऱ्यामध्ये होणार म्हणून. तर काय सकाळ सकाळी मूड बनलं, प्लॅन बनला आणि डायरेक्ट आलो चिखलदऱ्यामध्ये. माझ्या सर्व प्लॅन अचानक बनतात. तेवढ्यातच निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो चिखलदऱ्यात. जाता बरोबरच अंगातला किडा बाहेर काढला आणि भालू आम्हाला पाहत, आम्हालाच नाही सगळ्यांनाच पाहत येतो. तेवढंच नाही तर मित्राची गाडी घेतली आणि चला रे बा फिराले. लोकांचे एन्जॉय करण्यात आणि आमच्या एन्जॉय करण्यात लय जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या मित्राच्या गाडीनं पूर्ण चिखलदरा फिरलो. जिप्सीनं फिरण्यात जेवढी मजा आहे तेवढी अदर कोणत्या गाडीने फिरण्यात नाही. तुम्ही बी कधी चिखलदरा आले तर आपल्या मित्राच्याच गाडीने फिरजा. माझं नाव जर सांगितलं तर एकदम कमी बजेट मध्ये फिरवणार. तर तुम्हाला काय चहाचे एक दोन घोट मारले आणि आलो ना बा आपल्या आवडत्या जागेवर, जे जागा कोणालाच माहित नाही. पूर्ण चिखलदऱ्यामध्ये बाकी पॉईंट वर जे सुकून नाही भेटत ते सुकून इथं भेटते. चिखलदरा गेल्यावर ह्या पॉईंट वर तुम्ही नेहमी जातो. तिथून निघालो आणि आलो मित्राच्या स्ट्रॉबेरीच्या बगीच्यात आलो नाही तर मित्राला म्हटलं भाई आम्हाला लाल भडक एकदम स्ट्रॉबेरी खायची आहे. आपला मित्र म्हणत होता की तोड आणि तुला जे लागते ते खाय. मी नेहमी चिखलदऱ्यात आलो की स्ट्रॉबेरी खायला येत असतो, काऊन की मजाच वेगळी आहे ना रे बा. आणि रोशन पाटलाच्या वावरातली स्ट्रॉबेरी म्हटल्यावर काही विषयच नाही. ते पोटभर खाऊन घेतली, सोबतही घेतली. चिखलदरा जाता जाता लागते मोठ्यामध्ये पाटील फार्म, जो की आहे आपल्या रोशन पाटील. स्ट्रॉबेरी लागली तर माझ्या नाव सांगितल्यावर कमी बजेट मध्ये भेटून जाणार तुम्हाला. हा छेटाक भर ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या रे बा. हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र पब्लिक.